मराठवाड्याची तहान भागवणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प। धाराशिवला किती आणि कसे मिळणार पाणी? धाराशिव जिल्हा म्हटलं की आपल्याला आठवतो तो दुष्काळी भाग। 72च्या दुष्काळातील झळा आजही डोळ्यांसमोर टळ ठोकून आहेत। याच गोष्टीवर मात करण्यासाठी मराठवाड्याला मिळणारे हक्काचे पाणी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी सुरू केलेला लढा आता महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। जाणून घेऊयात काय आहे हा प्रकल्प। धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 7 TMC आणि नंतर 16.66 TMC पाणी मिळणार आहे। म्हणजे एकूण 23.66 TMC पाणी या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मिळणार आहे। कृष्णा नदीच्या खोऱ्यात मराठवाड्याचा वाटा मोठा आहे। या खोऱ्यात मराठवाड्याचा जवळपास 8% जास्त भूभाग आहे। कृष्णा नदीचे कृष्णा आणि भीमा हे 2 उपखोरे आहेत। यापैकी भीमा उपखोऱ्यात धाराशिव बीड जिल्ह्याचा मोठा भाग येतो। या भागातील पाणी टंचाई लक्षात घेता कृष्णा उपखोऱ्यातील जास्तीचे पाणी भीमा उपखोऱ्यात वळवण्यासाठी या प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली। बोगदा, पंपगृहे, कालवे अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरून या प्रकल्पाद्वारे पाणी मराठवाड्यात आणण्यात येणार आहे। या प्रकल्पातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी सध्या राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील पाठपुरावा केला। 2022 मध्ये राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल 11,726 कोटींच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि 2024 पर्यंत प्रत्यक्षात पाणी आणणे शक्य केलं आहे। सध्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 7 TMC पाणी मराठवाड्यात आणण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि सोबतच उरलेलं हक्काचं पाणी मिळवण्यासाठीची लढाई देखील सुरूच आहे।